आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व सारस्वत विठ्ठलाचे पूजक आणि ज्या विठ्ठलाच्या रूपाने आपण सगळे इथे उपस्थित झालेला आहात आणि हा संपूर्ण JES परिसर पुनीत करून गेलात, तुमचे शतशः आम्ही ऋणी आहोत. एक दासबोधातलं एक छोटंसं समासातलं एक वचन आहे की ब्रह्मीचा अंश आकाश आणि आत्म्याचा अंश मानस, दोहीचा अनुभव प्रत्ययास येथे घ्यावा. आणि म्हणजे खरं म्हणजे प्रत्येक आत्म्यामध्ये परमेश्वर आहे ही संकल्पना आपल्याला संतांनी सांगितलेली आहे आणि आपण ती गेल्या 1.5 दिवसापासून सातत्याने ऐकत आहोत. एवढीच मनोमन इच्छा आहे की JES महाविद्यालय ज्या कष्टाने, ज्या त्वरेने आणि ज्या उत्साहाने हे काम करत आहे, मला असं वाटतं जालन्यातल्या अनेक शाळा महाविद्यालयांनी त्यांचे हात बळकट केलेले आहेत ग्रंथदिंडीच्या माध्यमातून आणि स्वतः उपस्थिती दर्शवून. ही चळवळ जर शिक्षण क्षेत्रामध्ये रुजली तर मला असं वाटतं एक वेगळा समर्थ भारत उभा राहील. सगळ्यांनी आत्ता सकाळच्या टॉक शोमध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद केली, भारत हे असं राष्ट्र आहे की त्यामध्ये महाराष्ट्र आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूयात कॉलोक्वियल लोकल भाषेमध्ये की तालुक्यापेक्षा जिल्हा की जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. आणि तसा हा महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि त्याला मोठा करण्याचं काम आधुनिक काळातील या शिक्षण संस्था नक्कीच त्वरेने पुढे करतील, पण आपलं स्वत्व विसरणार नाहीत. हीच या ठिकाणी पुन्हा एकदा मांडणी करतो. आणि आपण सगळेजण ज्या मनातून या ठिकाणी आलात, उपस्थित झालात, सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि ती शिदोरी घेऊन इथून आता आपण जाणार आहात, तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता उद्यापासून हे महाविद्यालय पुन्हा जरी विठ्ठल या ठिकाणी असेल तरी आपल्या रूपाने जो विठ्ठलाचा वावर इथे झाला होता तो आम्हाला थोडासा रिता भासेल, आम्हाला जरा वेगळं वाटेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. एक पत्रकारांकडनं एक मागणी आली होती. अर्थात त्या मागणीचा विचार आम्ही करावा एवढे मोठे आम्ही नक्कीच नाहीत. आम्ही फक्त हे प्रकरण पुढे नेतो कारण हे सगळे पॉलिसी मेकर्स आहेत. अध्यक्ष महोदय, आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो की हे संमेलन इतर संमेलनासारखं नक्कीच नाही की जिथे ठराव घेतले जातात, जिथे एक सभा घेतली जाते आणि सभेमध्ये काही ठराव पास केले जातात आणि त्या ठरावाचं एक वेगळं महत्त्व असतं. हे संमेलन एक उत्स्फूर्त संमेलन आहे. समाजातले सर्व वारकरी येथे यावेत आणि एक संत समागम व्हावा आणि एक खूप मोठा मेळा व्हावा आणि आम्हाला स्वर्गसुखाचा सोहळा अनुभवता यावा यासाठी म्हणून घेतलेलं हे संमेलन होतं. पण तरीही त्यांनी जी मागणी केली आहे ती खूप रास्त आहे. ती ठरावाच्या रूपात मांडावी की नाही याबद्दल मी खरंच कन्फ्यूज आहे. मी नांदेडकर सरांशी सुद्धा या संदर्भात चर्चा केली, दासू वैद्यांबरोबर सुद्धा चर्चा केली, जे की सदस्य आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुंबईचे. तरीही एक तुमच्या मनातलं जे आहे ते मी फक्त या ठिकाणी मेन्शन करतो आहे, त्याला ठराव समजावा असं नाही. पैठण येथे संतपीठ करून आपल्याला तब्बल 2-5 वर्ष लोटली आहेत. मी ते यासाठी 2-5 वर्ष असं म्हणतो आहे की आत्ताशी तर कुठे आम्ही पैसे द्यायला सुरुवात केली आहे त्याला. त्या अर्थाने म्हटलं, आमचे जे संचलन करणारे ते इकॉनॉमिक्सचे आहेत, त्यामुळे त्यांनी ट्रम्प तात्याचा उल्लेख केला होता ना. तर माझं असं मत आहे की पैठणचं संतपीठ हे पूर्ण पीठ व्हावं, म्हणजे जेणेकरून जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्या त्याला ॲफिलिएट करता येईल. हा आग्रह नाही आहे,
पण ही एक संकल्पना आहे की या सगळ्या वारकरी शिक्षण संस्थांना औपचारिक प्रमाणपत्र जर मिळालं तर त्यांचे रोजीरोटीचे तर प्रश्न मिटतीलच, पण विठ्ठल नामाचा एक वेगळा अंश आपल्या प्रत्येकामध्ये येईल आणि त्याला राजाश्रय पण मिळेल. संत साहित्याचा व्यापक प्रसार प्रचार करण्यासाठी आणि समाजामध्ये रुजण्यासाठी सगळ्यात मोठं माध्यम काय असतं तर ते लोककला असतं. आणि टेंभुर्णी, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, परतूर, जालना अशा छोट्या छोट्या खेडेगावातून अनेक शाहीर जन्माला आले, अनेक लोककला जन्माला आल्या. गणेश चंदनशिवेचं नाव असो की आप्पासाहेब उगलेंचं नाव असो किंवा आदरणीय नानासाहेब पोखरीकरांचं नाव असो, अशी अनेक शेकडो नावं घेता येतील आपल्याला की ज्यांनी लोककला जगवली आणि अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळा अनुभव या ठिकाणी दिला. जालन्यामध्ये लोककला विद्यापीठ स्थापन व्हावं अशी आमची एक छोटीशी मागणी आहे की जेणेकरून लोककलेचा एक समग्र अभ्यास त्या ठिकाणी करता येईल आणि लोककलेचं वेगळं प्रशिक्षण देता येईल. कल्याण उगले सरांच्या माध्यमातून आमच्या महाविद्यालयाने लोककला विभाग चालू केला आहे. मागील 2 वर्षापासून लोककलेमध्ये आम्ही अप्रतिम काम करत आहोत आणि दरवर्षी लोककला महोत्सव सुद्धा घेत आहोत. आणखी एक तिसरं मागणी अशी आहे आणि विनंती अशी आहे की संत साहित्याचा व्यापक प्रसार आणि प्रचार करणे हे लोककलेच्या माध्यमातून होईलच, पण सध्या शासन दरबारी केंद्र शासन असो की महाराष्ट्र शासन असो, मागील वर्षी डॉक्टर सुशांत देशमुख सर कन्व्हेनर होते आमचे फिजिक्सचे, आम्ही इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली होती आणि त्यावेळेला आम्हाला ज्या बाजू या ठिकाणच्या कळल्या त्या एवढ्या अप्रतिम होत्या. जर ते साहित्यात लिहिलेलं एवढं अप्रतिम आहे तर संत साहित्याचा पुन्हा एकदा वैज्ञानिक धांडोळा करावा आणि त्याची विज्ञानाच्या स्तरावर पुन्हा एकदा नवीन पुनर्मांडणी करावी, जेणेकरून ते संशोधन चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल आणि पुन्हा हे म्हणजे अंधश्रद्धा, ते म्हणजे अंधश्रद्धा, ती म्हणजे श्रद्धा, ते म्हणजे विज्ञान, हा जो अंधश्रद्धा नको या नावाखाली जे थोतांड चालू आहे आणि श्रद्धाच पाहिजे या नावाखाली जे थोतांड चालू आहे ते वैज्ञानिक स्तरावर चांगल्या अर्थाने पुढे येईल. म्हणून एक वेगळ्या प्रकारची रिसर्च लॅबोरेटरी, म्हणजे जसं आम्ही आमच्याकडे काय केलं परवा, की थोडंसं लांबतं आहे पण मला हे उदाहरण सांगणं गरजेचं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही, हे आवर्जून लक्षात घ्या. पण ज्यावेळेला आपण कलशामध्ये पाणी ठेवतो त्याच्यामध्ये पानं मांडतो, आपण विड्याची पानं असतात है ना, नागवेलीची पानं मांडतो, त्याच्यावर श्रीफळ ठेवतो आणि कलश स्थापना करतो. पण जेव्हा त्याचं अल्ट्रासॉनिक मेजरमेंट करू तेव्हा ते पाणी आणि जनरल पाणी यात फरक आहे, वैज्ञानिकदृष्ट्या फरक आहे. मग तो फरक कसा आहे, काय आहे, हे फिजिक्सच्या प्रोफेसरला जर कळालं नाही, केमिस्ट्रीच्या प्रोफेसरला जर कळालं नाही तर तो समाजाला काय सांगणार. मग अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नैवेद्य करतो आपण, कशासाठी नैवेद्य करायचा आहे, ती काय अंधश्रद्धा आहे? मग बसा की सोफ्यावर आणि जेवत बसा टी व्ही पाहत पाहत, पण आवर्जून खाली बसून जेवायला बसणे ही आपली परंपरा आहे आणि तीच वैज्ञानिक पद्धती आहे. मग याचे सगळे छोटे मोठे आडाखे संशोधन हे लॅबोरेटरी स्केलवर व्हावेत, जेणेकरून त्याला वेगळ्या प्रकारची एक बैठक मिळेल, ही त्यातली मागणी आहे. म्हणजे एक संशोधन प्रयोगशाळा संत पीठाच्या माध्यमातून तयार व्हावी, ही एक मागणी आहे. आणि एक शेवटची मागणी आहे, जिल्हा साहित्य संमेलन हे मला असं वाटतं याच वर्षी झालंय, बरोबर सोनवणे सर? मग त्याला अनुदान दरवर्षी मिळावं, ही एक फार छोटीशी मागणी आहे.
येस. धन्यवाद.